हे ते बकलावा एक आणलाय मी. दही भात एवढा घालून खालती तळात ठेवून त्याच्यावर मग छान इयरिंग्स ना मी मागवले होते रेणेस. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज पावसानं अगदी तुफान लावले. भयानक पाऊस पडतोय दिवसभर. इतका पाऊस पडला आहे म्हणजे मला वाटतं मुंबईला पण खूप आहे पाऊस. सचिन सांगत होते कारण आज रविवार होता. ताई वगैरे घरी आहेत तिथे, म्हणजे कांजूरला आहेत ते, कारण ताईंच्या रूमचं काम चालू आहे तिकडे, त्यामुळे ते सगळे तिकडेच आहेत आमच्या घरी. तर ते सकाळी सांगत होते की खूप म्हणजे खूप पाऊस पडतो आहे. त्यात पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम केलेत बहुतेक, पाणीवरती चढत नाही असं म्हणत होते. तर एवढं मला ना जेवढं महिनाभर पावसाचं हे नव्हतं तेवढं आत्ता एकदम सुरू झालं आहे. आणि आम्ही बातम्यामध्ये पण तरी बघतोच आहोत. आणि जसं मी म्हटलं की तो आरवला जो स्कूलला पाठवून द्यायचे मी, जिथून आम्हाला जवळ पडायचं तो मेन पूल, पर्यायी पूल वाहून गेले. मग आरवचं जिथून मी स्कूलला पाठवायचे ज्या बसमधून, त्या ड्रायव्हरचा पण फोन होता की आम्ही पर्यायी मार्गाने जातोय पण थोडासा लेट होतोय. तर आता माझ्या डोक्यात चाललं की त्याला इथून मी पाठवायचं की नाही, कारण पाऊस जास्त आहे की 2-4 दिवस थांबायचं असं चालू आहे. पण शाळा चुकवायचं पण टेन्शन आहे. काय करायचं अजून काही समजत नाही आहे. बघू आता, उद्या पावसावरती डिपेंड आहे. जास्त पाऊस असेल तर मी पाठवणार नाहीच आहे. अभ्यास मला भरून काढता येईल, घरी घेता येईल, पण रिस्क नको. सो चला, दुरडी म्हणजे काय असते हे मला एकट्याने विचारलेलं, तर ते मी विचारते मम्मीला. दुरडी म्हणजे काय असते सांग. दुर्डी म्हणजे काय? आम्ही आता वास्तुशांतीला जी दुरडी आणली ना, किंवा अभिषेक अभिषेक आणि कोमलच्या लग्नामध्ये पण जे घेऊन गेले होतो दुरडी, त्या बायका जे सोडत होत्या, मामी त्यांना ओवाळून वगैरे आत घेतलं. म्हणजे वास्तुशांतीत आपण दुरडी घेऊन जातोय, लग्नाच्या वेळेला दुरडी घेऊन जातोय, लग्नाच्या वेळेला घेऊन जातोय काय, हळदीच्या वेळेला. येतात की सगळे आपल्या कोल्हापूर भागाकडे आहे ही पद्धत. दुरडी म्हणजे काय सांग, काय असते? काय आता आपण काय घ्यायचं असेल ते घ्यायचं. दोरडी करून मध्ये बुट्टी असतात, नारळ, पानविडा, दही भात एवढा घालून खालती तळात ठेवून त्याच्यावर मग लाडू, कोण लाडू, कोण केळी, परत कोण असं करंजी, असं काय बी फराळाचं असेल ते करून घेऊन ते बुट्टीत भरून त्याला कापड बांधून घेऊन येतात. त्याच्यात एक ब्लाऊज पीस, नारळ, असं सगळं हे ते ठेवून, म्हणजे ते असं नवीन घर बांधलं मन पायाभरणी करायच्या वेळेस नाही नेत्यात, पायाभरणी करताना पण येतात. परत स्लॅबच्या वेळेस, स्लॅब पडते की घराचं, त्यावेळेस बी नेऊन मग त्या जागेवर सोडायचं ते नेऊन बांधून दे बा ते सगळं. परत वास्तुशांतीच्या वेळेस, लग्नाच्या वेळेस, अशा वेळेस नेतात. का? ते थंड असते घरात म्हणून, शांतता, शांतता, नवीन घराच्या एनर्जीसाठी. गारवा म्हणतात त्याला, गारवा बी म्हणतात. दुर्ड्या नेते त्याला गारवा म्हणतात, गारवा पण म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण घेतोय त्या गोष्टीच्या शांतीसाठी, त्या घरात शांतता किंवा त्या समाधान म्हणून घेऊन जातात, म्हणजे सवाशणी घेऊन जातात. माहेरची नेतात, सासरची बी कोण बी आणतात, पाहुणे बी कोण बी घेऊन येतात. आपले नातेवाईक मला वाटते काय काय आणले दुरडी म्हणून भारती मावशीने काहीतरी वेगळाच पदार्थ केलेला तो. छान करून होय, भारती मावशीन केळी, कुणी हे तर मला वाटते केळी आणि पोळ्या, नंदुबाईन ताईंनी पोळ्या आणलेल्या. होय, पोळ्या करून आणलेली. परत रुपात्यान बालुशे करून आणलेली. होय, सगळ्यांनी बनवून आणलेली, स्वतः आत्याने बनवून आणलेली. मामीन केळी नेलेली, मीरा मावशीने लाडू नेलेली. साक्षीन पण हे घेतलेली की करून. साक्षीच्या मम्मीनं पण केळी आणलेली. काय नाही, ही ना आत्या रजनीच्या घरात नाही, ही वालं करून आणलेली. मखमलपुरी आणलेली. मखमलपुरी चौडे टाईप मध्ये होतं ते. ते पण छान झालेलं. त्यांनी केळी आणलेली वाटतं बहुतेक, काय लक्षात नाही, काय लाडू होते काय माहित. लाडू होते म्हणजे हे सगळं आपण. राजीचं पण मला लक्षात नाही. केळी आणलेली वाटतं. भरपूर झालेली दुरडीचं हे भरलेलं पूर्ण. आणि जेवण पण होतं. मेन म्हणजे जेवणाचं शूट नाही, जेवणाचं त्या हिचं आहे की त्या 5 सवासण्या वाढले त्याच्यातनं केटरिंग की कोमलच्या ह्याच्यामध्ये वाटतं. पाऊस जास्त असल्यामुळे आरवच्या स्कूलमध्ये मी कळवलं होतं की त्याला आज मी पाठवू शकत नाही म्हणून. बाकी त्याचा जो अभ्यास असेल तो मला संध्याकाळी पाठवून द्या, मी त्याच्याकडून करून घेते.
आणि इलेक्ट्रिसिटी पण गेली होती, वायफाय नव्हतं, हे सगळेच प्रॉब्लेम होते. तर शाळेत त्यांनी सँडविच कसं बनवायचं ते शिकवलं होतं. तो म्हटला की आज मी सँडविच बनवून देतो सगळ्यांना आणि मम्मीला कामाला लावलं. काय सँडविच करणार आहेस? होय. कसलं? तुम आता काय नेटवर्क पण नाही आहे. मग नेटवर्क पण नाही आहे. हां मग काय करणार आता काय? म्हणून सँडविच करायचं वे. होय. करतो मग नेटवर्क असल्यावर काय केलं असतंस? ते बघत असं. वा 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 वा. असंच लाईट जायला पाहिजे, असंच नेटवर्क जायला पाहिजे. शुभ बोलणार आहे मग. मला आता कापता येत नाही ते. आता सुद्धाच केलं असतो सगळं. आईने दिले की. स्वच्छ क्लीन करून आणतो टोमॅटो. बारीक चिरायचा आहे का असं गोल चिरायचा आहे? बारीक खाते जरा. फर्स्ट टाइम बनवलंय. फर्स्ट टाइम ए तसं पळायचं नसतं कधी. मी खात नाही रे कधी सँडविच जास्त. आणि तू केल्यास म्हणून जरासं मी हे कर असं घेऊ. छान केलं. हम पडेल चीज मध्ये झाली आता पडणार. खायला तू. मी खात नाही. तर चांगलं केलं. खाली बसून खा. मला बघू दे. छान केलंस. जो वास्तुशांतीचा व्हिडिओ झाला त्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण मी तर काही शूट करतच नव्हतो. ते दुसऱ्यांच्या हातून मोबाईल देऊन त्यात जेवणाचं शूट नाही. काहीतरी तर मामाचा आणि माझा जेवणाचा फोटो ते जेवण ठेवलेलं. खूप कमेंट्स झाले की जेवण ठेवलं नव्हतं काय. त्याच्यानंतर जो सिनेमॅटिक व्हिडिओ टाकला त्यामध्ये पण जेवणाचं शूट घ्यायला नाहीत. कारण ते काय असं एकदम वाढून हे नव्हतं. जसं जसं येत होते घरात पाहुणे तसं तसं ते बफे सिस्टीमनं सुरू होते जेवण. त्याच्यामुळे ते कदाचित ते घेतले नसतील असं मला वाटतंय. पण जेवण होतं. असं नसतं की कार्यक्रम आहे आणि जेवण नव्हतं. मी तर मामाचा आणि माझा फोटो पण साईडला अनायासे मला घेता आला. मी तर काही जेवलोच नाही. मला भूकच नाही लागली. दिवसभर सकाळपासून उपवास होता. काही पण खाल्लं नव्हतं. केळं पण ते एवढंच थोडंसं खाल्लं. तरी पण 3-3:30ला मी जेवायला घेतलं तर पण खीरच खाल्ली फक्त. जी ह्याची होती काय म्हणते त्याला काय गं मम्मी ती ह्याची खीर ना अख्ख्या गावांची खीर. त्यांनी लक्षातच येणार. भजी होती, खीर होती, पापड होते, डाळ भात, चपाती आणि पुऱ्या होत्या वाटतं. नाही चपाती होती. चपाती ठेवलेल्या पण 2 भाज्या होत्या, 2 भात होते, नॉर्मल जेवण सगळं. भजी वगैरे ठेवलेली सगळं होतं. पण मला मट्टा भरपूर पिले सगळ्यांनी. उठसूट मट्टाकडेच त्या सगळ्या. मट्टा मस्त झालेला. सगळे 2-2 पाहून पिली. छान झालेला मट्टा तो. जेवण मस्त झालं. मस्त झालेलं. मला खरं 3:30ला मला जेवायला गेलो. मला जेवायचं आहे. पहिला भूक लागली जाम. गेल्यानंतर ताटात घेतलं ती भूकच गेली माझी कुठे. मग एक खीर तेवढी खाल्ली मी आणि मट्टा तेवढा पिला. नंतर मी रात्री पण जेवाय मला झालं नाही जेवण त्या दिवशी. खरं त्रास झाला नाही मला. उपाशी जर असं झालं की त्रास होते की नाही, मला अजिबात त्रास पण व्हायला नाही त्या दिवशी. तरी पण सगळे म्हणाले तुला तसं वाटत होतं का? तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नव्हतं की तुला भूक लागली नाही किंवा हे असं समाधान वाटत होतं म्हणून लागले सगळे चेहऱ्यावरती. भारी गेलं. भूक लागली असं काही वाटत नाही.
बेळगाववरून येताना एक गोष्ट मी नेहमी आणते आत्ता सध्या, ते म्हणजे दहीवडा. आणि मी दुसरे हे पण आणले, लच्छा रबडी पण आणले. आणि ते कटलेट त्यांनी गरम करून द्यायचे, विसरले की कटलेट तसंच तो गरम करायला पाहिजेत. आणि ढोकळा पण आणलाय. शाबूच आहे काय? इथं लाईट गेल्या. ही हे चटणी दहीवडा काढी मस्त असतो कल्याणीमधला. हे ते बकलावा एक आणलाय मी, अक्रोड बकलावा आहे, अक्रोड. हे याच्यात बकलावा आहे बहुतेक, आणि याच्यात ढोकळा आहे. आणि हा लच्छा रबडी आहे, लच्छा रबडी. बटाटा वडासारखं वाटलं मला. बटाटा नाही, ते कटलेट आहे. इथं काय मिळत नाही. इथं केक वगैरे म्हणा, किंवा आता माझ्या पण बड्डेला जो केक आणला होता तो कसं बसं करून इथे एक पलीकडे एक शॉप आहे, तिथनं काय ते नाव आहे, स्नॅप काहीतरी असं काहीतरी नाव आहे, तर तिथून ते ॲडजस्ट करून त्यांना कसं तिथं मिळतच नव्हता त्यांच्याकडे, त्यांनी ते तसं बनतच नाही म्हणून सांगत होते. जो केक होता तर ते कसं बसं काय काय अरेंज करून तेव्हा पण आणले होते. आणि बाकी अशा गोष्टी एवढ्या अशा मिळत नाहीत, बेळगावला मिळतं तर तिथनं आणाव्या लागतात. घेऊन आलेत. आता जसं खाऊयात चटपटीत काहीतरी. छान इयरिंग्स ना मी मागवले होते, रेणेसा असंच असेल प्रोनाऊन्सिएशन, इन्स्टा पेजवरून. आणि हे 18 कॅरेट गोल्ड प्लेटेड आहेत. कोणतरी आले बहुतेक बाहेर. मला अशी स्टोनची हवी होती, खूप दिवसापासून मी शोधत होते. मस्त आलेत. कालचा ब्लॉग अपलोड करू शकले नाही कारण इथे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू काय नाही आहे, पण नेटचा इश्यू फार व्हायला लागला आहे आमच्याकडे. आमचं जे वायफाय होतं तेच बंद पडले कालपासून. इथे काहीतरी इश्यू झाला, इथेच तेवढा इश्यू झाला नाही, सांगितलं नाही, केलं परत. त्याच्यामुळे मग अशी थोडा वेळ आलं आणि गेलं. बहुतेक फिक्स करत असतील. आणि त्याच्याशिवाय अपलोड तर होऊ शकत नाही, कारण डाटावरती अपलोड होण्यासाठी डाटा जो आहे तो एवढा स्ट्रॉंग नाहीच आहे. मग आज बघणार नाही तर मग संध्याकाळपर्यंत नाही आलं तर मग मिरुमावशीच्या घरी जाऊन अपलोड करणार आज ब्लॉग. असं चाललंय. तुमच्याकडे बी नसलं तर तिथेच असणार ते आमचं. वरच्या साईडला फक्त प्रॉब्लेम झाले कुठेतरी वायरला, असं म्हणून सांगितलं. बघू आता कसं. संध्याकाळ होत आली आहे आणि त्या दिवशी आम्ही ते बियाणं टाकलं होतं ना, पाऊस एवढा पडलाय, तळं साचलं अक्षरशः. काही रोपं आलेली आहेत, काही नाही. पण काय माहीत काय होतं. आता मी तुम्हाला दाखवते, खिडकीतून दाखवते व्ह्यू सगळा. ते म्हणतात ना, हौशेनं केला गणपती, अशा टाईपचं झालं. आणि वारं काय प्रचंड भयानक वारं आहे. जरा उघडलं ना दरवाजा खिडकीचा, भयानक हे होतं. आता मला 4-5 दिवसामध्ये शिफ्टिंग करायचं आहे आणि इकडचं म्हणजे इथला पण बंधारा थोडाफार भरत आला आहे. तो जर पूर्ण भरला तर अख्खी बाजारपेठ पाण्याखाली जाते, जी 2019च्या टाईमला जे झालं होतं बघा मध्ये, खूप गावं पाण्याखाली गेली होती. तेव्हा आमचा जो खालती बाजारपेठ आहे पुरी पाण्याखाली होती बाजारपेठ. ती सगळा संपर्क तुटलेला आणि त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झालेले. तर आता जर गडिंग्लजला मी करायचं म्हटलं शिफ्टिंग, तर आत्ता तरी सध्या तो जो पूल आहे तो पाण्याखाली म्हणजे पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे दुसऱ्या मार्गाने वाहतूक तर चालूच आहे. आज मी आरोला पाठवलंच नाही शाळेला पावसामुळे, तर उद्याचं पण पाऊस बघूनच पाठवणार आहे मी, कारण इथून लांबचा रस्ता आहे खूप आणि मध्ये एक पूल पण लागतो आणि तिथं पण पाणी आलं तर परत प्रॉब्लेम. म्हणजे गडिंग्लजमध्ये जरी राहिला तरी काय आत्या आहे तिथे, त्यामुळे इमर्जन्सी आली, गाडी बंद झाली तर तिथल्या तिथे आहेत. पण तरीसुद्धा बघूनच मी करणार आहे. आणि 4-5 दिवसामध्ये 4-5 दिवस थोडंसं कमी झालं असताना पाऊस बरं झालं असं वाटायला लागलं. शिफ्टिंग करायला मला बरं झालं असतं. बट ठीक आहे, बघूया कसं होते आणि काय गोष्टी घडतात. कारण आता झालं आहे, आवरलं तिथलं काम. कलरचं जे काम होतं तेच कंप्लीट व्हायचं होतं. आणि क्लिनिंग काय आता गडिंग्लजमधलीच आहेत क्लिनिंग करणारे. पहिला कोल्हापूरमधले बघितले होते मी, पण
तिकडून ते लोक येणार आणि परत कॉस्टिंग पण जास्त जात होतं. प्लस मला हे पण टेन्शन होते की पाऊस जास्त पडला तर ते लोकांचं परत प्रॉब्लेम हे नको म्हणून गडिंग ग्लासमधले दुसरे एक होते ते बघितले. पूर्ण टीम आहे गडिंग ग्लासमधली तर तेच कंप्लीट करणार आहेत. मग होऊन जाईल. त्यांना पण 2 दिवस लागणार आहेत सगळं क्लीन करायला. टाकी सगळं पाण्याच्या टाकी सगळं मी सगळं क्लीन करून घेते म्हणजे टेन्शन नको कसलंच त्यासाठी. आणि पाण्याची जी टाकी आहे त्याला पण वरती फिल्टर बसवायचं काम आहे कारण आत्ता इतकं गढूळ पाणी आलं आहे. सकाळी तरी आंघोळीसाठी पाणी घेतलं होतं म्हणजे अंघोळ करणार की त्या पाण्याने परत मी घाण होणार आहे असं हे होतं. त्या मुंबईमध्ये असा प्रॉब्लेम नव्हता कारण पूर्ण फिल्टरच पाणी येतं. जरी पाऊस असता किंवा काय असतं तरी कधी पाण्याचा इश्यू नव्हता. बट आता बघू काय काय. बाहेर पडलाय पाऊस आणि मम्मीने गरमागरम मोदक आणून दिलेत. परवाचं हे उरलं होतं का थोडंसं तळणीचे मोदक आहेत नाही. वा 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 हे छान झाले. सकाळी करायला पाहिजे तर मी सकाळी सकाळी गरम गरम खायतो. आता थंडगार रात्र होणार. आता कुठे विनू संपली होती 2 ठेव मला. खाणार लागतच 2 दे मला. अजून 1 ठेव इथे याच्यावर ठेव. आरोला डब्यात देऊयात 1-2 रात्री काय का वातट होतील. नंतर ते गरम हे तेल लागणार खाली मुंग्या लागतील. हं.